देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री काय बोलतात बघा, की काँग्रेस माझी कबर खोदू शकत नाही. खरं तर मोहब्बत की दुकान म्हणून जी भाषा वापरून या देशातल्या लोकांना एकत्र करण्याचं काम करतात, ते लोक मोदी साहेबांच्या विरोधात का जातात, तर ही राजकीय लढाई आहे म्हणून. प्रत्येक जण आपला पक्ष सत्तेत आणि भारी आहे असंच त्या ठिकाणी ठरवतात आणि दुसरा पक्ष संपला पाहिजे ही सत्ताधाऱ्याची नीती ही सगळ्यांना माहिती आहे. पण मोदीजी ज्या वेळेस अशी भाषा वापरतात, कदाचित त्यांना अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असेल, त्यांना घाबरल्यासारखं वाटत असेल. विरोधक सभागृहामध्ये बोलू देत नाहीत, आवाज उठवतात किंवा विरोधकांच्या उत्तराला उत्तर देऊ शकत नाहीत, विरोधकाच्या प्रश्नाला हे त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकत नाहीत, म्हणून मोदीजी कदाचित असं बोलत असतील. परंतु मोदींची ही भाषा मला असं वाटतं एका प्रधानमंत्र्याला तशी शोभणारी नाही. कारण अशी चुकीची भावना कुठल्याही विरोधी पक्षात नसेल. पण सत्ताधाऱ्यांमध्ये, मोदीजींमध्ये इतर सगळे संपले पाहिजेत ही भावना नक्कीच आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंय की नाही?